महात्मा गांधी विद्या मंदिर या शिक्षण संस्थेतील विलास दिगंबर पगार यांनी व्यंकटेश कोऑपरेटिव्ह बँकेतील त्यांच्या नावे बनावट कर्ज प्रकरण संदर्भात अपूर्व प्रशांत हिरे, प्रशांत व्यंकटराव हिरे, अद्वैत प्रशांत हिरे व इतर सहभागी आरोपी यांच्या विरोधात दिनांक 1/7/2025 रोजी कॅम्प पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली होती। तसेच सदर फिर्यादी 24 शिक्षक व शिक्षकेतर यांच्या नावे कर्ज काढून संस्थेतील व बँकेतील पदाचा गैरवापर करून स्वतःच्या लाभासाठी बनावट खोटे कर्ज प्रकरण तयार करून एकूण 2,14,45,749 रुपयाचा अपहार केल्याची फिर्यादीत म्हणत आहे। त्या संदर्भात हिरे पिता पुत्र यांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी कोर्टात धाव घेतली, परंतु माननीय मेहरबान कोर्टाने सदर अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला। त्या संदर्भात फिर्यादीचे वकील ॲडव्होकेट वासिफ वकील काय बोलले बघा सविस्तर। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू। हे बघा, महात्मा गांधी विद्या मंदिर ही संस्था नाशिक जिल्ह्यातील एक अग्रसर संस्था आहे आणि या संस्थेमार्फत नाशिक जिल्ह्यात अनेक शाळा चालवल्या जातात। या संस्थेमध्ये या संस्थेच्या शाळांमध्ये एक जे शिक्षक म्हणून त्यांचं नाव आहे विलास पगार यांनी कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये एक फिर्याद दिली आहे की त्यांनी व्यंकटेश कोऑपरेटिव्ह बँकमधून 7 लाख रुपयाचं कर्ज घेतलेलं होतं, त्याला तारणी दिलेलं होतं आणि ते नियमितपणे 7 लाख रुपयाचे जे कर्ज घेतलं होतं त्याचे नियमितपणे ते हप्ते देखील भरत होते। त्यासाठी ते व्यंकटेश कोऑपरेटिव्ह बँकमध्ये किती लोन अमाऊंट बाकी आहे याची चौकशी करण्यासाठी गेले असता त्यावेळेस त्यांना सांगण्यात आलं की आणखीन एक दुसरं लोन अकाउंट त्यांचं आहे की त्या दुसऱ्या लोन अकाउंटमध्ये 14 लाख त्यांनी कर्ज घेतलेलं असं त्यांना सांगण्यात आलं। मात्र त्यांनी 14 लाख रुपयाचं कुठलंही लोन घेतलेलं नसताना मग त्यांनी कागदपत्रांची सर्व पाहणी केली, छाननी केली। त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या नावाचं 14 लाख रुपयाचं बोगस लोन अकाउंट तयार करण्यात आलं होतं, त्यांच्या नावाच्या बोगस सह्याचं लोन अकाउंटवर करण्यात आल्या होत्या आणि कुठलीही मिळकत तारण न घेता व त्या लोन अमाऊंटचं कुठलंही अमाऊंट EMI त्यांच्या पगार याच्यातून कपात होत नव्हती। त्यावेळी त्यांनी सर्व चौकशी केली असता त्यांना लक्षात आलं की ते 14 लाख रुपयाचं बोगस लोन अकाउंट काढलं गेलं। त्याच्यावर एक लूज चेक घेतले, लूज चेकच्यावर बोगस यांच्या सह्या करून ते 2 लोकांच्या खात्यावर ते अमाऊंट ट्रान्सफर करण्यात आलं। फक्त 2 लोकांच्या अकाउंटवरून ते संस्थेच्या अकाउंटवरती अमाऊंट ट्रान्सफर करण्यात आली आणि मग त्या या अशा प्रकारचे प्रशांत हिरे, अद्वैत हिरे आणि अपूर्व हिरे यांनी या रकमेचा अपहार केलेला आहे। आत्तापर्यंत 24 लोक पुढे आलेले आहेत, परंतु तपासाअंती जवळजवळ 101 लोक पुढे येण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे की यांची मोडस ऑपरेंडी असं आहे की एम्प्लॉई म्हणजे जे त्यांच्याकडे कर्मचारी आहेत त्यांच्या नावाचे बोगस खाते कर्ज खाते तयार करायची, त्याच्यातून त्या रक्कम दुसऱ्याच्या खात्यात वर्ग करायची आणि त्याच्यातून ती रक्कम ती संस्थेच्या खात्यामध्ये जमा करायची आणि तिथून ती रक्कम विड्रॉ करायची आणि नंतर त्यांना जी ग्रँट मिळते गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटतर्फे त्या ग्रँटमधून ते लोन अमाऊंट ते हळूहळू भरायचे। अशा प्रकारे त्यांनी खूप मोठा अपहार केलेला आहे। आम्ही कोर्टाला दाखवलं आहे की हा इकॉनॉमिक ऑफेन्स आहे, याची व्याप्ती फार मोठी आहे, अजून 101 लोक एम्प्लॉई पुढे येण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे अशा परिस्थितीत जर अटकपूर्व जामीन दिला तर तपास थांबून जाईल, तपासाची गती थांबून जाईल आणि हे जे आरोपी आहे हे पॉलिटिकल बेस यांना असल्यामुळे तपासावर त्याचा विपरीत परिणाम होईल। त्यामुळे यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर करावा। कोर्टाने आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून आज मालेगाव येथील सेशन जज पाटील साहेबांनी या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळलेला आहे। अच्छा, आपण कोणाकडनं येते वकील? मी जे तुमचे विलास पगार म्हणून जे शिक्षक आहे त्यांच्या मार्फत मी गेलं, त्यांचं जे खोटा बनावट अकाउंट ओपन केलं गेलं होतं। अच्छा, आणि त्यांचे वकील कोण होते? त्यांचे आरोपींचे वकील होते A. खान वकील होते। अच्छा, मग आता इथे हे जे कोर्टात जामीन नाकारला, आता इथे पुढे काय प्रोसिजर? त्यांना एक तर हायकोर्टात धाव घ्यावी लागेल, अच्छा, किंवा पोलिसांपुढे सरेंडर राहावं लागेल। 2च रेमेडी त्यांना अवेलेबल आहे। ओके, वकील साहब, लेकिन इसमें जो कंप्लेंटेंट है, जो तकरारदार है जिसने फिरियाद करी है, उसका ये भी कहना था उस टाइम में कि भाई मेरे को जो मेरा सेकंड अकाउंट है उसके कागज पत्र मेरे को बैंक वाले बता नहीं रहे थे, क्या ये सही है? क्या फिर उसको कैसे मालूम पड़ा? एकदम बरोबर आहे। त्याने 14 लाखाचं कुठलंही लोन घेतलेलंच नव्हतं, त्याने फक्त 7 लाख रुपयाचं लोन घेतलेलं होतं। पण जेव्हा त्याला सांगण्यात आलं की दुसरंही लोन अकाउंट आहे त्यावेळेस त्याने सांगितलं दाखवा कुठले काय तर लोन अकाउंट आहे। त्यावेळेस त्याला हे कुठले कागदपत्र देत नव्हते। त्याने उपनिबंधक यांच्याकडे तक्रार केली, ते त्यांच्याकडून कागदपत्र उपलब्ध करून घेतले आणि जेव्हा ते कागदपत्र त्याने पाहिले त्याला खूप मोठा शॉक बसला की त्या लोन अर्जावर खोट्या बनावट सह्या करून ते लोन अकाउंट उघडण्यात आलं होतं।
त्या लोन सेकंड बोगस लोन अकाउंटला कुठली प्रॉपर्टी तारण देखील घेतलेली नव्हती आणि ते 14 लाखाची अमाऊंट 2 लोकांच्या खात्यात ती वर्ग करण्यात आली. तिथून संस्थेच्या खात्यामध्ये ती वर्ग झाली आणि तिथून यांनी ती रक्कमचा अपहार केला. अच्छा, असं अजूनही इतर कर्मचाऱ्यांबरोबर होण्याची शक्यता आहे? अजून आत्तापर्यंत 24 कर्मचारी आलेले आहे आणि तपासाअंती आम्हाला तरी वाटतं की संख्या वाढेल, खूप मोठी वाढेल. काही लोक नोकरीच्या निमित्ताने म्हणजे बदलीच्या निमित्ताने किंवा सस्पेन्शन ऑर्डरच्या निमित्ताने पुढे येत नाही, घाबरत आहे. पण जसजसा हा तपास पुढे जाईल तसतसं अनेक कर्मचारी ज्यांची फसवणूक झाली ते निश्चितच पुढे येतील. मग हा आकडा कितीपर्यंत जाऊ शकतो? हा आकडा निश्चितच फार मोठ्या प्रमाणात जाऊ शकतो. हा फार मोठ्या प्रमाणात कोटी रुपयाचा अपाराची शक्यता नाकारता येत त्याच्यात. ओके, धन्यवाद. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.